तर मी भीमराव खडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे अहिल्यानगर मध्ये बघा काल भली मोठी अशी सभा झालेली आहे आणि ही हिंदुत्ववाद्यांची सभा झालेली आहे। यामध्ये आपण साहजिक पाहतो उग्र बोलणारे म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करणारं जे भाषण असतं हे कुणाचं असतं? एक तर निलेश राणेंचं असतं, गोपीचंद पडळकर किंवा संग्राम जगताप। म्हणजे हे तिघा जणांनी अगदी महाराष्ट्रामध्ये सगळं जातीमध्ये जातीवाद वाढवण्याची भूमिका घेतली की काय असं म्हणजे आता विरोधकांनी टीका केलेली आहे। विरोधकांची प्रचंड टीका आहे या तिघांवरती की बाबा जातीत तेढ निर्माण होईल अशी भाषणं करू नका, परंतु ते तसंच सुरू आहे। संग्राम जगताप यांना तर राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाने तर नोटीस काढलेली आहे आणि ती नोटीस जरी काढली तर त्या नोटीसला जो म्हणत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हे नोटीस फिटीस तिकडे घाला म्हणतो। म्हणजे अशा पद्धतीची भाषा जी आहे ती वापरली जाते। परंतु हा द्वेष मुस्लिमांबद्दल का एवढा निर्माण करण्यात येतो? म्हणजे राजकारण एवढ्या खालच्या थराला गेलेलं आहे की जातीवादावरती राजकारण केलं जाते। म्हणजे विकासाचा मुद्दा हा बाजूला फेकला जातोय। विकास हा शून्य, नावाला विकास राहिलेला आहे, फक्त जातीवाद। का अशा गोष्टी घडतायत? का आपण ह्या जातीवादाला खतपाणी घालतोय? तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातीय दंगली घडण्याचं काही नवीन नाही, सारखं कंटिन्यू घडत राहतंय। आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र देखील मागे राहिलेला नाही। महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्ववादी नेते आहेत, हिंदू विचाराने जे काम करणारे नेते आहेत आमचे महाराष्ट्रामध्ये, हे बहुसंख्येने झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं की ह्या सगळ्या अशा गोष्टी ह्या चालतच असतात। आता ह्या गोष्टी जरी चालत असल्या तरी मात्र या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे, सगळ्या जाती धर्माची लोक राहतात, न्याय बंधुता कुटुंबता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये आहेत। आणि हे असं जरी असलं तरी या देशामध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्तेवरती आल्यानंतर मात्र नेहमी वादग्रस्त विधानं करणारी, मुसलमानांबद्दल वाईट बोलणारी लोक किंवा इतर जातींबद्दल बोलणारी हे कायमस्वरूपी निर्माण होत असतात। आता पहा, भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे जे आमचे गोपीचंद पडळकर आहेत किंवा संग्राम जगताप असतील, निलेश राणे असतील, या तिन्ही नेत्यांची एवढी वादग्रस्त विधानं आजपर्यंत कोणीही केली नसतील, एवढी वादग्रस्त विधाने या लोकांनी केलेली आहेत। आता त्याचं झालंय असं की भारतीय जनता पक्षामध्ये स्पर्धा लागलेली आहे की जो सगळ्यात जास्त वादग्रस्त विधानं करेल त्याला काहीतरी मिळेल, मंत्रिपद मिळेल, राज्यमंत्रीपद म्हणजे काहीतरी तुकडा टाकला जाईल, असं काहीच आता चित्रविदारक निर्माण झालेलं आहे। हेच गोपीचंद पडळकर कधी काळी वंचित मध्ये काम करत होते, म्हणजे वंचित पक्षामध्ये, पुन्हा भारतीय जनता पक्ष, म्हणजे असे विविध पक्षांमध्ये त्यांनी, राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम केलेलं आहे, महादेव जानकर यांच्या 3 पक्षांमध्ये काम केलं। ते आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, भारतीय जनता पक्षाचं आमदार झाले। ते वादग्रस्त वक्तव्य करून त्यांना आमदार केलेला आहे। आता हे हिंदू मुस्लिम का केलं जातंय? हिंदू मुस्लिम दंगे पेटावले की हिंदू समाज हा एकत्र येतो आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी जातो, असं काहीच चित्र आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे। म्हणजे देशामध्ये फक्त जातीवाद आणि जातीवादालाच खतपाणी घालायचं आणि आपली सत्ता अबाधित ठेवायची। मग आम्ही विकासाला महत्व देणार नाही, आमच्या शिक्षणाला महत्व देणार नाही, आमच्या मुलांना नोकऱ्या नाही लागल्या तरी चालेल, फक्त कपाळाला टिळा लावून आम्ही हिंदू करून फक्त फिरलो पाहिजे, हिंडलो पाहिजे, अशीच काहीशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। तशीच देशात देखील झालेली आहे सगळीकडेच। म्हणजे त्याच्या ढोंगणावरती चढी देखील फाटलेली आहे, चढी नाही घालायला, त्याला बनेल नाही आतमध्ये घालायला, परंतु तो हिंदू आणि हिंदू जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, ह्या ज्या घोषणा आहेत, या घोषणांनी कुठंतरी हे जे तरुण आहेत, तरुण सगळे आकर्षित होतात आणि त्या तरुणांची माथी कुठंतरी भडकवण्याचं काम हे राजकारणी करत असतात। आज आम्हाला देशाला विकासाचं पर्व आहे, विकास हवा आहे, देश हा जगामध्ये 1 नंबरचा झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, परंतु हा विकास फक्त नावापुरता राहिला, विकास हा बाजूला पडलेला आहे आणि त्याच विकासाच्या नावाखाली आम्हाला झुलवलं जातं, फुलवलं जातं फक्त, आणि तो विकास मात्र बाजूला फेकला गेलेला आहे। तर
याच विकासावरती कुठंतरी काम केलं पाहिजे, विकासावरतीच लोकांना झुलवलं पाहिजे, हुलवलं पाहिजे. परंतु असं न होता या आमच्या देशाच्या राजकारण्यांकडून जाणीवपूर्वक लोकांना डायव्हर्ट केलं जाते, जाणीवपूर्वक लोकांना वेगळ्या दिशेला नेलं जाते आणि त्यांची माथी भडकवली जातात. परंतु हे कधीतरी थांबलं पाहिजे. हे जर नाही थांबलं तर मात्र देशामध्ये अवघड परिस्थिती होऊन राहील. आज देशाची लोकसंख्या 200 कोटी पार 200 कोटीवरती गेलेली आहे. ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. फक्त मुसलमानांनी लेकरं जास्त पैदा केली, हिंदूंनी जास्त कमी केली, ह्याच्यावरती सगळा आमचा वादविवाद आहे. ह्याच्यासाठी सरकारने कायदे केले पाहिजे ना. 1+1 ठेवा ना, 2+1. म्हणजे हे कायदे केले पाहिजे सरकारने. सरकारचे कायदे कुठे? फक्त भाषणांमध्ये बोलायचं, सांगायचं लोकांना, भडकवायचं लोकांना, अशी काहीशी परिस्थिती आता सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. त्यातच बघा त्याचं झालंय असं, गेल्या आठवड्याभरामध्ये आय लव्ह यू मोहम्मद हे गेल्या महिन्याभरापासून जोरदार सुरू झालेलं आहे. आता मुसलमानाचं म्हणणं आहे की तुम्ही जर आय लव्ह यू इतर गोष्टी म्हणत असाल तर आम्ही आय लव्ह यू मोहम्मद का म्हणू नये? आमच्या धर्मगुरू आहेत ते, हे आहे ते आहे. ह्याच्यावरनं अहिल्यानगरमध्ये म्हणजे अहमदनगरमध्ये बघा वाद पेटला आणि ह्या वादाची ठिणगी राजकारण्यांनी पेटवून दिली. त्यानंतर बघा त्या रांगोळी काढली गेली आणि त्या रांगोळीमुळं वाद उठला गेला, वादग्रस्त झालं सगळं आणि तिथून बघा ह्या वादाला खरी ठिणगी पेटली. त्यानंतर तिथं दंगल म्हणजे आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये ते आंदोलनाचं रूपांतर दंगलीमध्ये झालं. त्याच्यामध्ये अनेक जण जेलमध्ये गेले. त्यानंतर साहजिकच मुस्लिम नेते जे आहे असुद्दीन ओवैसी यांची त्या ठिकाणी सभा झाली. गेल्या 9 तारखेला होती, परंतु ती सभा रद्द करण्यात आली होती. वादामुळे ती सभा रद्द केली आणि आता ती काल 9 तारखेला सभा झाली आणि या सभेमध्ये असुद्दीन ओवैसी असतील किंवा त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा वारिस पठाण असतील, ह्या सगळ्यांनी देखील सडेतोड अशी टीका गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप आणि नितेश राणे यांच्यावरती केली. आता विविध प्रकारे टीका टिप्पणी करण्यात आली, वेगवेगळं असं बोललं गेलं, काय 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 बोललं गेलं. आता हे सगळं बोलल्यानंतर मात्र आता साहजिकच ऍक्शनला रिएक्शन म्हणल्यावर पुन्हा हिंदुत्ववाद्यांची देखील सभा होणार इथं. आता हे मुसलमानांची सभा झाली, यांनी देखील सांगितलं की आम्ही बी या देशाचे नागरिक आहे, आम्हाला देखील अधिकार आहे आय लव्ह यू मोहम्मद म्हणण्याचा. मग हे लोक जातीय दंगली का पेटवतात, विकासाचा मुद्दा का रेटून येत नाहीत? म्हणजे हे सगळं ह्यांनी सुद्धा बोलून भडा 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 बोलवून गेले. आता त्यानंतर बघा काल हिंदुत्ववादी समाजाची भारतीय जनता पक्षाची तिथं पुन्हा सभा झाली. आता हे निवडणूक आहे, राजकारण आहे, फक्त राजकारण पेटवून द्यायचं, लोकांना मारामाऱ्या करायला लावायच्या, दंगली करायला लावायचं आणि आपण मात्र एसी मध्ये बसून टीव्ही वरती पाहायचं कुठं काय घडलंय ती. अशी ही राजकारण्यांची आता देशातली परिस्थिती झालेली आहे. आता त्यानंतर जी 9 तारखेला हिंदुत्ववादी विचाराची जी सभा झाली या ठिकाणी काल झाली मला वाटतं, तर ही सभा होत असताना गोपीचंद पडळकर यांनी अनेक वादग्रस्त विधाने सांगितली. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला गेला. बाबासाहेब आंबेडकरांच्या उल्लेखामध्ये असं म्हटलं गेलं की बाबासाहेबांनी जेव्हा ते पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये मुसलमान हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करतं असे उल्लेख केलेला आहे. परंतु गोपीचंद पडळकरांनी एक ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण हिंदुत्ववादाचा प्रचार करतो आणि आपण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज ह्या लोकांची नावं देखील नाही घेतली पाहिजेत, कारण की ती आपली पात्रता सुद्धा नाही. त्या लोकांनी जी कामं केली ती सर्व धर्म समभाव सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून काम केलेलं आहे. त्यामुळं आपण फक्त एकाच विचारधारेचं काम करत असतो. त्याच्यामुळे इतरांचे दाखले देणं हे कुठंतरी बंद केलं पाहिजे असं सुषमा अंधारे तसंच जे लोंढे आहेत काँग्रेसचे प्रवक्ते, तसंच उभाटा गटाच्या ज्या सुषमा अंधारे आहेत यांनी यावरनं सडकून अशी टीका केलेली आहे. त्याचबरोबर बघा संग्राम जगताप यांनी देखील अनेक वादग्रस्त विधाने केली. परंतु सरकार भारतीय जनता पक्षाचं असल्यामुळे या लोकांवर काही कारवाई होणार नाही. परंतु अशा लोकांची जागा ही खरं पाहता जेलमध्येच आहे.
का तर समाजामध्ये तेढ निर्माण करणं, भांडण लावणं, समाजाचा असंतोष निर्माण करणं समाजामध्ये, त्यामुळं अशा लोकांची जागा ही खरीखुरी पाहता जेलमध्येच आहे. परंतु सरकार हे करणार नाही. सरकार प्रेरितच ह्या सगळ्या गोष्टी असतात. सरकारला हे सगळं हवं आहे, त्याच्यामुळं सरकारला हवं तेच घडत असतं, असंच काहीच चित्र आहे. परंतु अशा गोष्टी देशामधल्या आणि राज्यामधल्या वेळीच बंद व्हाव्या आणि विकासाचं नवं पर्व हे देशामध्ये सुरू व्हावं, असंच काही लोकांची अपेक्षा आहे. तर बघा, आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.